अकोले तालुक्यातील आरोग्य यंत्रणाच सध्याच्या कालावधीत सलाईनवर असल्याचं चित्र दिसून येतंय। अकोले तालुक्याचे लोकप्रतिनिधी हे डॉक्टर असताना अकोले तालुक्यातील ग्रामीण व दुर्गम भागात असणाऱ्या सरकारी वैद्यकीय सेवा देणाऱ्या रुग्णालयांमध्ये सर्पदंशावरील लस व उपचार उपलब्ध नसल्याचं चित्र समोर येतंय। 24 तारखेला आंबेवंगन येथील भोराबाई वामन धांडे या महिलेला सर्पदंश झाल्यानंतर लाडगाव रुग्णालयात दाखल केल्यानंतर लस व उपचार उपलब्ध नसल्याने भोराबाई वामन धांडे यांना राजूर येथे हलवण्यात आलं। मात्र तेथेही आवश्यक उपचार नसल्याने त्यांना अकोले येथे सरकारी रुग्णालयात दाखल केलं। मात्र तेथूनही उपचार मिळत नसल्याने अखेर अकोले तालुक्यातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। सर्पदंश झाल्यानंतर आंबेवंगन, लाडगाव, राजूर व अकोले या ठिकाणी आणण्यात वेळ गेला। त्यामुळे अखेर भोराबाई धांडे यांना मृत्यूला सामोरं जावं लागलंय, असा आरोप आता सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थांनी केलाय। नमस्कार, मी कविता भांगरे, ग्रामपंचायत सदस्य टिटवी। काल आमच्या शेजारील गावात आंबेवंगन या गावी 2 दिवसापूर्वी एक आजी भोराबाई धांडे यांना पहाटेच्या वेळी सर्पदंश झाला। त्यांना तात्काळ लगेच 5 मिनिटाच्या अंतरावर असलेल्या लाडगाव या सरकारी दवाखान्यामध्ये नेण्यात आले, पण तिथे त्यावर उपचार झाले नाही, म्हणून त्यांना राजूर या ठिकाणी पाठवण्यात आले। तिथेही त्यावर उपचार झाले नाही आणि शेवटी त्यांना अकोले या ठिकाणी नेण्यात आले। खूप वेळ झाला होता म्हणून त्यांना खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। 2 दिवस त्यांच्यावर उपचार करूनही शेवटी 3ऱ्या दिवशी त्या आजीचा मृत्यू झाला। या सगळ्या घटनेला जबाबदार कोण? जर लाडगाव या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये पावसाळ्यामध्ये ह्या घटना नेहमी घडत असतात, इथे ज्या या सर्पदंश, विषदंश यावर ज्या लसी मिळाल्या पाहिजेत त्या मिळत नाहीत, त्यामुळे अशा घटना वारंवार इथे होतात। साधं विंचू चावला तरी देखील दवाखान्यांमध्ये उपचार नाही। मागच्याच 2-3 महिन्यापूर्वी येथील महिलेला विंचू चावला, पण तिलाही देखील राजूर आणि नंतर अकोल्याला पाठवण्यात आले। नंतर त्यांना खासगी दवाखान्यामध्येच उपचार घ्यावा लागला। मग या सरकारी दवाखान्यांचा काय उपयोग? सरकारी दवाखान्यांमध्ये उपचार भेटत नाही म्हणून गावागावांमध्ये बोगस डॉक्टर निर्माण झालेले आहे। बंगाली डॉक्टर जे येतात, घरोघरी येतात, मग गावातल्या लोकांना त्यांच्याकडून उपचार घेणं सोयीस्कर वाटतं, पण ते त्यांच्यासाठी योग्य नाही। वारंवार यांच्यावर विचार करूनही, अर्ज करूनही यावर शासनाने दखल घेतलेली नाही। लवकरात लवकर जर यावर उपाय भेटला नाही तर मात्र आंदोलन केल्याशिवाय आम्हाला पर्याय राहणार नाही। डिलिव्हरी पेशंटला सुद्धा असेच पाठवले जाते आणि आमचे डोंगराळ भाग असल्यामुळे वाडी वस्त्यांवर लोक राहतात आणि तिथून पायी जाणं किंवा खासगी वाहन करून जाणं यामध्ये खूप वेळ जातो आणि या वेळेमुळे पेशंट दगावण्याची खूप दाट शक्यता असते। आपल्या तालुक्याचे आमदार डॉक्टर किरण लामटे हे जे डॉक्टर आहेत तरी सुद्धा येथील आरोग्य यंत्रणा सुरक्षित नाही। मग आम्हाला प्रश्न पडतो, हे जे दवाखाने आहेत हे कशासाठी आहेत? शासनाला ही विनंती आणि आव्हान आहे की हे जे गरीब कुटुंब आहे त्यांच्या वारसांना, भोराबाई धांडे यांच्या वारसांना तात्काळ जी आर्थिक मदत आहे ती मिळवून द्यावी आणि ह्या ज्या घटना वारंवार घडत आहे या घडू नये म्हणून शासनाने लक्ष द्यावे। कदाचित भोराबाई यांना जर लाडगाव येथे रुग्णालयात सर्पदंशाची लस व उपचार उपलब्ध झाले असते तर भोराबाई धांडे यांना मृत्यूला सामोरं जावं लागलं नसतं। अकोले तालुक्यात ग्रामीण भागात अनेक सरकारी रुग्णालय असून त्या रुग्णालयात सर्पदंशाची लस उपलब्ध नसल्याचं चित्र दिसून येतंय। यामुळे लोकप्रतिनिधी हे डॉक्टर असताना देखील अकोले तालुक्याचं आरोग्य धोक्यात दिसून आलं आहे। सरकारी रुग्णालयातील अधिकारी कर्मचारी हे आवश्यक उपचार न करता प्राथमिक उपचार करत दुसऱ्या दवाखान्यात जाण्याचा सल्ला देत असल्याचं सध्या अकोले तालुक्यात दिसत आहे। अकोले तालुक्यात शासनाकडून दिल्या जाणाऱ्या रुग्णालयात सर्पदंशाची लस कुठे जातात याचा संशोधन होण्याची गरज आहे। अकोले तालुका हा दुर्गम भाग असून पावसाळ्यात सर्पदंशाचं प्रमाण जास्त असतं। सर्पदंशाच्या लशी या रुग्णालयात का नाहीत हा सवाल आता पुढे येतोय।
यामुळे अकोले तालुक्यातील आरोग्य व वैद्यकीय सेवा देणाऱ्या सरकारी रुग्णालयांनाच सलाईनची गरज असल्याचं दिसून येतंय। लोकप्रतिनिधी यांनी आता अकोले तालुक्याच्या आरोग्य यंत्रणेकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे। ते स्वतःच एक डॉक्टर असल्यानं तालुक्याचे आरोग्य आता सुस्थितीत ठेवणं ही त्यांची जबाबदारी आहे। न्यूज सह्याद्री एक्सप्रेससाठी संपादक भाऊसाहेब साळवे, अकोले।